भेंडी घेतली, धुवून घेतली, स्वच्छ करून घेतली, पुसून घेतली आणि आता त्याचे 2 तुकडे करून काप करून घेतले. त्याच्यामध्ये 4 भाग करून घेतले. चला आपण रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी. मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये कांदा टाकला, टोमॅटो टाकलं, लसूण टाकला, 4 मिरच्या टाकल्या, अद्रक टाकला आणि आता हे जिरे पण टाकून घेतले. आता 1 चमचा शेंगदाणे टाकू आणि 1 चमचा खोबऱ्याचा किस टाकून घेऊ. हे मिक्सरमधून काढून घेऊ. चला आता आपण एक प्लेट घेतली. प्लेटमध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं. हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मी हे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते, लाल तिखट टाकलं, हळद टाकली, मसाला टाकला, गरम मसाला, काळा मसाला टाकला आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. अशा पद्धतीने मी तेल टाकलेलं आहे आणि आता पाहिजे तेवढं आपल्याला मीठ टाकून घेतलं आणि आता 1 चमच्याच्या सहाय्याने आपण ह्याला हलवून घेऊ. चमच्याच्या सहाय्याने आपण हे हलवून घेतलं. अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं. आता पाणी टाकून घेतलं. त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीनं आता मिक्स झालेलं आहे. आता आपण भेंडीमध्ये भरून घेऊ. अशा पद्धतीनं आपण भेंडीमध्ये भरून घेऊ. आता सगळ्या भेंडी मी भरून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलं आणि आपण आता ती केलेली ग्रेव्ही होती ती आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊ. आता हे ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीनं बघा तेल बाजूला आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हळद टाकली, काळा मसाला टाकला, लाल तिखट टाकलं, गरम मसाला टाकला, जिरेची पूड टाकली, धने पावडर टाकलं, अशा पद्धतीने मी हे सगळं टाकून घेतलं. आता वरून कोथिंबीर टाकली. कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकल्यामुळं मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते म्हणून मी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि मिक्सरचं भांडं मी पाणी ओतून थोडं पाणी हे करून पुसून घेऊन मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. बघा आता त्याच्यामध्ये 7 ते 8-9 पाकळ्या पानं हे तेल त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे टाकून घ्यायचे. आता मी हे सगळ्या भेंडी भरून घेतलेल्या भेंडी मी ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतल्या. शिजत आलेला आहे व्यवस्थितरित्या. मी ताटामध्ये पाणी ओतून थोडं ह्याच्यामध्ये टाकून घेतलं. आता त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घेतलं की भेंडी व्यवस्थितरित्या मसाला आतमध्ये जाऊ शकतो किंवा आतला मसालासुद्धा शिजू शकतो व्यवस्थितरित्या, म्हणून आपण हे टाकून घेतलं. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं. गरम पाणी टाकल्यामुळं आपल्याला त्याचा कलर व्यवस्थित येतो, त्यामुळं आपण गरम पाणी टाकून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं. आता त्याला हलवून घेऊ. बऱ्यापैकी शिजलेली आहे आता भेंडी. बघा कलर पण छान आलेला आहे. अशा पद्धतीने ही भेंडी झालेली आहे. बघा मसाला ग्रेव्ही झाल्यासारखी भेंडी झालेली आहे. आता एक प्लेट घेऊ आणि त्या प्लेटमध्ये आपण हे झालेली भाजी सर्व करून घेऊ. ह्याच्यामध्ये मी हे सर्व करून घेते.
अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स त्या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे. सगळी भाजी मी त्याच्यामध्ये सर्व करून घेतली. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा.